उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का। मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा मोठा निर्णय। शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाचे आमदार पात्र। विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका फेटाळल्या। भरत गोगावलेंनी बजावलेला व्हीप योग्य पद्धतीने नव्हता, त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही। राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट। प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची नियुक्ती योग्य, सुनील प्रभूंची प्रतोद म्हणून नियुक्ती नार्वेकरांकडून अमान्य। याचिका फेटाळायच्या होत्या, मग 9 महिने का घेतले? गद्दारी केलेल्यांना अपात्र करायला हवं होतं। नार्वेकरांनी लोकशाहीचा गळा घोटलाय, सुनील प्रभू यांची टीका। निकालाची मॅच फिक्सिंग होती। विधानसभा अध्यक्षांनी लोकशाहीची हत्या केली। उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर निशाणा। एकनाथ शिंदेंची नेतेपदी गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना नाहीत। शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीला अधिकार। नार्वेकरांकडून ठाकरेंचा निर्णय रद्द। नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला। सुप्रीम कोर्टाला जुमानत नाही हे दाखवून दिलं। ठाकरे संतापले। ठाकरे गटाकडून 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेमध्ये चुकीच्या पद्धतीने दुरुस्ती। नार्वेकरांनी घटना दुरुस्ती फेटाळली। 1999 ची घटना दुरुस्ती मान्य। विधिमंडळामध्ये बहुमत तोच राजकीय पक्ष। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल। विधिमंडळाबाहेर शिवसेना म्हणून शिंदे गटालाच मान्यता। नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला। हा निर्णय नव्हे, भाजपचं मोठं षडयंत्र। संजय राऊतांचा हल्लाबोल। शिंदेंसह 16 आमदार पात्र ठरल्यानं सरकारला कोणताही धोका नाही। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार। नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार। आदित्य ठाकरेंची TV9 मराठीला माहिती। निकालाने आश्चर्य वाटलं नाही। सत्ताधाऱ्यांना हवा तसा निर्णय नार्वेकरांनी दिला। ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं, तिथे त्यांना न्याय मिळेल। निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। सरकार मजबूत आणि भक्कम आहे, कार्यकाळ पूर्ण करेल। विधानसभा अध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला देत निकाल दिलाय। शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर फडणवीसांचं ट्विट। महाशक्तीच्या आशीर्वादाने आजचा निकाल। नार्वेकरांनी दिलेला निकाल स्क्रिप्टेड होता। निकालावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने। ठाकरे गटाकडून बालगंधर्व चौकात काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन। दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी।